महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के पक्ष प्रमुख सन्माननीय श्री उद्धव बालासाहेब ठाकरे के आदेश अनुसार तथा शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे मामा के सूचने अनुसार शिवसेना भिवंडी शहर शाखा द्वारा भिवंडी मनपा प्रभाग समिति 1 के अंतर्गत नागरिकों को खराब सड़क, पानी की समस्या, नाले की साफ सफाई, अवैध बांधकाम, कचरे का अंबार सहित विभिन्न समस्याओं को लेकर शिवसेना महानगर जिला प्रमुख श्री मनोज गर्गे के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में आज दिनांक 26 मई 2025 को शिवसेना भिवंडी शहर शाखा के कार्यकर्ताओं पदाधिकारियों द्वारा भिवंडी मनपा प्रभाग समिति 1 के सहायक आयुक्त मकसूम शेख को लिखित पत्र देकर भिवंडी मनपा प्रभाग समिति 1 के अंतर्गत नागरिकों को हर सुविधा देने की मांग की। इस अवसर पर शिवसेना शहर महिला जिला संगठिका वैशाली ताई मेस्त्री, जिला सचिव राजेंद्र पुण्यार्थी, अरुण पाटिल, अमोल चौहान, विजय कुंभार, नितिन काठौले, शंकर खामकर, नईम अंसारी, मुजम्मिल खान, नफीस अंसारी, रमेश नाइक, मलंग मुल्ला, मनीष गिरी, वर्षा ठाकरे, नौशीबा अंसारी, मीरा भानुशाली, अरुण आयरे, अमोल सालुंखे, ललित राउत, रेकांत बागल, लक्ष्मण हुंबारकर, सचिन कदम, अनंत दोंदे, अजय तेजे, दीपक वाघ, शफीक अंसारी, हुसैन शेख, आबिद सैयद के साथ साथ अनेकों शिवसैनिक उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आज तर्फे माझ्या प्रभाग समिती आपण झालेले त्यांच्या आपण मेमोरंडम काय कामं करायचे प्रभागात स्वीकारलेले आहे। प्रभागामध्ये अर्धवट RCC रोड, रस्त्यावर खड्डे, भोजनालयावर पाणी समस्या, नाला सफाई, गटर, जंतुनाशक फवारणी, अग्नि बांधकाम आहे, फेरीवाल्यांचे प्रश्न आहे, वाहतूक कोंडी ठिकाणी कचरा ढींग मला सगळं साफ उत्पाद चालवलं नाही आहे, उत्पाद आहे परंतु अतिक्रमण झालेले आहे। ते आजपासून मी घेतलेले आहे कारवाईला, झेंडू पाळलेली मोठी कारवाई होती। संस्थान भूमीची दुर्व्यवस्था म्हणजे तिथे पण अतिक्रमण, कामोरी नदीचे दुर्व्यवस्था पण आहेत, त्याच्यामध्ये बगीचे, मैदान, वाचनालय, मार्केट समस्या सर्व सोडवण्यासाठी 100% प्रयत्न करेल। या आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख और माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहब के आदेशानुसार त्याचप्रमाणे आमचे भिवंडी लोकसभेचे संपर्क प्रमुख साईनाथ तारे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही भिवंडी शहरातील जे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन भिवंडी शहरातील सर्व आमचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी प्रभाग 1 ला आलेलो आहोत आणि त्या समस्या मांडलेल्या आहेत। इकडचे जे आमचे मकसूम शेख साहेब आहेत ते सहाय्यक आयुक्त आहेत आणि प्रभाग अधिकारी आहेत। यांच्याकडे आम्ही नदीनाका भागातील जी गणेश लोकमान्य टिळक विसर्जन घाट म्हणून जी कमानी आहे ती रोडसाठी तोडण्यात आलेली आहे, परंतु ती पुन्हा उभारणी करण्यात आलेली नाही। त्याचप्रमाणे रस्ते आहेत, गटारे आहेत, नाले सफाई आहे। पावसाळ्यापूर्वी नाले सफाई व्हावी अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे आणि त्यानुसार आम्ही या ठिकाणी भेट दिलेलो आहोत। त्याशिवाय जे CC रोड आहेत, वंजारपडी नाका ते चाविंद्रा इकडचा CC रोड आहे पण खड्डे भरपूर असल्या कारणाने तिकडे रहदारी थांबली जाते। त्याचप्रमाणे IGM हॉस्पिटल आहे, IGM हॉस्पिटलचा जो गेट आहे तो सुशोभित करण्यात यावं आणि IGM हॉस्पिटलच्या गेटपासून तर IGM हॉस्पिटलपर्यंत रोड डांबरीकरण करण्यात यावं आणि त्या ठिकाणी जे गरजुल्ले बसलेले असतात, रिक्षावाले बसलेले असतात त्यांना हटवून लोकांना IGM हॉस्पिटलचा रोड आणि IGM हॉस्पिटल मोकळं करण्यात यावं। त्याचप्रमाणे कचेरीपाडा, वेतालपाडा, गायत्रीनगर या ठिकाणची साफसफाई, खड्डे आहेत, नाले आहेत, नाले सफाई, गटर सफाई ही होत नाही। एक प्रभाग अधिकारी आणि त्यांच्या बरोबर जे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत ते सुद्धा या गोष्टीकडे कानाडोळा करत असतात। त्या अनुषंगाने आम्ही त्यांना भेट दिली आणि ही सर्व कामं या 8 दिवसात व्हायला पाहिजे, कारण 1 ते 5 प्रभागमध्ये आम्ही सर्व सहाय्यक आयुक्तांना भेट दिलेली आहे आणि याच्यानंतर ते जे लेखी अहवाल देईल त्या लेखी अहवालावरच आम्ही आयुक्त साहेब जे अनमोल सागर आहेत त्यांच्या समोर बसणार आहोत आणि नागरिकांसाठी भेडसावणारे हे प्रश्न आहेत ते प्रश्न आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना मांडणार आहोत आणि ही नागरिकांची सोय आहे आणि ती नागरिकांची सोय पूर्ण करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गटांतर्गत
आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, त्याच पद्धतीने संपर्क प्रमुख सायनाजी तारे साहेब यांच्या आदेशानुसार भिवंडीतील नागरिकांच्या असलेल्या समस्यांविषयी प्रभाग समिती 1 ते प्रभाग समिती 5 पर्यंत सर्व प्रभाग समिती आयुक्तांना आम्ही संपर्क केलेला आहे। त्यांना आम्ही सर्व प्रश्न असलेल्या समस्या त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत। आता या सर्व प्रभाग समित्यांच्या उपायुक्तांकडे आमचं जाणं झालेलं आहे। आम्ही त्यांना 8 दिवसाचं टायमिंग दिलेलं आहे। ज्या ज्या समस्या आहेत त्यांचं निवारण तुम्ही येत्या 8 दिवसामध्ये करायचं आहे। तुम्ही जर याचं निवारण करू शकले नाहीत त्यांच्याकडनं आम्ही लेखी मागितलेलं आहे आणि त्याचं या सर्व नागरिकांच्या समस्यांचं जर निवारण झालं नाही, उदाहरणार्थ फ्रूट मार्केटचा विषय आहे किंवा ट्रॅफिकचा विषय आहे किंवा हातगाड्या रस्त्यावरती थांबण्याचा विषय, IGM हॉस्पिटलच्या इथनं जाताना रिक्षा आणि त्यांच्या इतर वाहनांमुळे जे रुग्णांना होणारा जाण्यासाठी त्रास होत आहे, या सर्व विषयासाठी आम्ही तिथे उपायुक्तांना प्रभाग समित्यांमध्ये सांगितलेलं आहे। या भेडसावणाऱ्या नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या जर दूर केल्या नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू, अशा पद्धतीची समज आम्ही महानगरपालिका सर्व प्रभाग समित्यांना दिलेला आहे। जय महाराष्ट्र, जय शिवराम, शिवसेना शिवसेना। हम तुम्हारे साथ हैं। बाला साहब ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।